महाराष्ट्र दिनानिमित्त आपण समजून घेणार आहोत आपल्या राज्याच्या प्रगतीचा भक्कम पाया. वैभव महाराष्ट्राचे या मालिकेतील पुढचा विषय आहे वैभव शेती आणि सहकाराचे. संत तुकारामांच्या विचारातून उगम पावलेली सहकाराची भावना महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट जोडलेली आहे. गावखेड्यांच्या विकासापासून ते उद्योग उभारणीपर्यंत सहकाराने महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला. या भागात आपण जाणून घेऊया सहकार चळवळीचा इतिहास, तिचे शिल्पकार आणि तिचा प्रभाव. एकलिया भावबळे कै सापडे तो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसी. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग. याचा अर्थ, एकटा भक्ती करतो तेव्हा देव सापडायला खूप वेळ लागतो, पण जेव्हा वैष्णव मेळ्यात मिळून हाक मारतो तेव्हा तो लगेच हजर होतो. अध्यात्माच्या याच तत्वावर महाराष्ट्राचा राजकीय आणि सामाजिक चेहरामोहरा बदलणाऱ्या गावखेड्यातील सहकाराचा पाया रचला गेला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राची जडणघडणच या सहकार चळवळीमुळे झाली. विना सहकार नाही उद्धार हे ब्रीदवाक्य महाराष्ट्रातील सहकाराचे शिरोधार्य मानले गेले. आज या तत्वावर 2,30,000 सहकारी संस्था महाराष्ट्राच्या मातीत उभ्या आहेत. या संस्था महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा मानला जातात. पण या संस्थांची सुरुवात झाली कुठून? महाराष्ट्रात सहकाराचा पाया रचला तरी कोणी आणि कसा? तो पुढे कसा वाढत गेला? आज या सहकार चळवळीची महाराष्ट्रातील स्थिती काय आहे तेच अगदी सविस्तर पाहूया. भारतातील सहकारी चळवळीची सुरुवात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याच्या समस्येतून निर्माण झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी सहकारी पद्धतीचा पुरस्कार आपल्या लिखाणातून केला. बडोद्याला तशी एक परस्पर सहयोगी मंडळी स्थापन झाली होती, परंतु त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. 1875 ते 76 व 1898 ते 1900 या 2 मोठ्या दुष्काळांनी भारतातील शेतकऱ्यांची स्थिती भयंकर खालावली होती. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर भूमिहीन पडू लागला. या समस्येवर काहीतरी उपाय शोधला पाहिजे हे लक्षात घेऊन तत्कालीन ब्रिटिश सरकारने मध्ये शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा कायदा मंजूर केला. 1991च्या दुष्काळ आयोगाने सहकारी सोसायट्या स्थापन करण्याची शिफारस केली. त्यानुसार 1904 मध्ये सहकारी सोसायट्यांसंबंधीचा पहिला कायदा करण्यात आला. 1904 मध्ये कॉपरेटिव्ह क्रेडिट ॲक्ट स्थापन करण्यात आला आणि भारतात सहकार चळवळीची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे अनेक वर्ष सहकार कायद्याचे अधिकार केंद्रीय सरकारकडे होते. सहकार वाढीलीला खरी चालना मिळाली ती पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात. पहिल्या महायुद्धानंतर अनेक वस्तूंची टंचाई भासू लागली. सर्व ठिकाणी वस्तूच्या किमती वाढल्या. त्यामुळे सहकारी चळवळीस प्रोत्साहन मिळू लागले. यानंतर कायद्याचे अधिकार प्रांतिक सरकारकडे देण्यात आले. राज्यांकडे कायद्याचे अधिकार येताच मुंबई प्रांतात 1925 मध्ये सहकारी कायदा पास करण्यात आला. त्यानंतर 1932 मध्ये मद्रास प्रांतात, 1935 मध्ये बिहार व ओरिसा आणि 1946 मध्ये पश्चिम बंगालने आपापले सहकारविषयक कायदे तयार केले. थोडक्यात सहकाराचा उगम आणि त्याला कायदेशीर आधार ब्रिटिश कालखंडातच मिळालेले दिसून येते. पण या कायद्याचा उपयोग महाराष्ट्राइतका इतर कोणी करून घेतला नाही. आजही सहकार म्हटलं की महाराष्ट्राचे नाव सगळ्यात पहिल्यांदा घ्यावेच लागते. महाराष्ट्रात विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे, आनंदराव चुयेकर या दिग्गजांनी सहकाराचा पाया रचलाही आणि पुढेच हा वाढवला देखील. वैकुंठभाई मेहता यांच्या मते सहकार सहजीवनाचा आत्मा आहे व सहजीवन मानवी जीवनाचा आत्मा आहे. सुचिता, समभाव व सद्भिरुची यांच्या त्रिवेणी संगमात सहकार जन्म येतो. जीवन म्हणजे सहजीवन व सहजीवन म्हणजे सहकार हेच मानवी जीवनाचे समीकरण आहे. आपल्या वडिलांसोबत सचिव म्हणून काम करत करत
त्यांचा सहकारात प्रवेश झाला होता. वयाच्या 21व्या वर्षी वैकुंठभाई मेहता बॉम्बे केंद्रीय सहकारी बँकेच्या व्यवस्थापक झाले. आज या बँकेला आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक म्हणून ओळखतो. ते शिखर बँकेचे तब्बल 35 वर्ष व्यवस्थापक तथा कार्यकारी संचालक होते. बँकेच्या कारभाराला त्यांनी सहकाराची प्रयोगशाळा बनवले. तिथे त्यांनी घेतलेले निर्णय फक्त महाराष्ट्र गुजरात नाही तर संपूर्ण भारतासाठी मार्गदर्शक बनले. मेहता यांच्यामुळे ही बँक व्यावसायिक बँकिंग संस्था न राहता सहकारी पतपुरवठा क्षेत्रामध्ये विविध योजना तयार करणारी, संशोधन विकास करणारी अग्रक्रमाची संस्था बनली. या बँकेद्वारा पहिल्यांदा सुरू केलेल्या पीक कर्ज पद्धतीमुळे सहकारी बँका कर्ज देण्याबाबत उदार झाल्या. त्याचा परिणाम कृषी उत्पादन वाढण्यावर आणि ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या पुस्तकातील पहिले सुवर्णपान तयार केले. विठ्ठलराव विखे यांच्या नेतृत्वात 7 जून 1950 रोजी आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर लोणी बुद्रुक इथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला. शेतकऱ्यांपर्यंत सहकाराचे तत्व नेऊन विठ्ठलराव विखेंनी ग्रामीण महाराष्ट्राला सहकाराचा परिचय करून दिला. या कारखान्याच्या स्थापनेसाठी लागणारे भागभांडवल गोळा करण्यासाठी विठ्ठलराव विखे पाटील शेतकऱ्यांच्या गावोगावी आणि दारोदारी फिरले. कागदपत्र तयार करणे, परवानगी आणणे या सगळ्या कामी तत्कालीन मंत्री असलेल्या धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांनी प्रचंड मदत केली. या कारखान्याच्या निमित्ताने विखे पाटील यांनी आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात पतसंस्था, पतपेढ्यांची स्थापना केली. या कारखान्याच्या उद्घाटनाचाही एक मोठा इतिहास आहे. प्रत्यक्षात हा कारखाना सर्व दृष्टींनी 1950 मध्ये तयार असतानाही विठ्ठलरावांनी त्याचे लौकिक उद्घाटन तब्बल 10 वर्ष थांबविले. त्यांना ते पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या हस्तेच करावयाचे होते. 15 मे 1961 रोजी लोणी बुद्रुक येथील या कारखान्याचे रीतसर उद्घाटन पंतप्रधान नेहरू यांच्या हस्ते झाले. प्रवरानगर इथल्या कारखान्यानंतर महाराष्ट्रभरात सहकारी कारखाने, सूतगिरण्या, पतपेढ्या, सहकारी बँका यांचे एक जाळेच तयार होऊ लागले. 1955 मध्ये देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील दुसरा सहकारी साखर कारखाना इचलकरंजीतील कबनूरमध्ये उभा राहिला. पंचगंगा साखर कारखाना आला आणि सोबत विकासगंगा घेऊन आला. इचलकरंजी भागात पिकणाऱ्या ऊसाला दर मिळू लागला. भागात पाणी योजना आली, पक्के रस्ते आले. मातीमोल विकल्या जाणाऱ्या शेतमालाला सोन्यासारखा भाव मिळवून देणाऱ्या रत्नाप्पा कुंभार यांना शिरोळ हातकणंगले भागातील जनता देव मानायला लागली. त्यानंतर त्यांनी सहकारी सूतगिरणी सुरू केली, सहकारी बँक सुरू केली. कोल्हापूर शहरात आणि परिसरातील खेड्यामध्ये शाळा कॉलेजेस सुरू केल्या. इचलकरंजी सारखाचा वारणेचा परिसर तात्यासाहेब कोरेंनी फुलवला, बदलवला. वारणा परिसर आज जसा दिसतो तसा अजिबातच नव्हता. स्वातंत्र्यापूर्वी वारणानगरचा परिसर अशांत टापू ओळखला जात असे. इथली शेतजमीन चांगली होती. शेतकरी कष्ट करायचा, पण त्या कष्टाचे मोल मिळत नव्हते. पण तात्यासाहेब कोरे यांनी इथे सुरू केलेल्या वारणा साखर कारखान्याने इथले चित्र बदलले. आज या परिसराचा जो कायापालट झालेला दिसतो तो तात्यासाहेब कोरे यांच्याच प्रयत्न झालेला दिसतो. वारणा साखर कारखाना सुरू असताना तात्यासाहेब स्वतः पहाटे कारखान्याच्या परिसरात फिरायचे. आसपास ऊसाची दांडकी पडलेली उचलून कारखान्याच्या गव्हाणीत आणून टाकायचे. कारण तात्यासाहेबांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव होती. कारखान्यासोबतच सहवीज निर्मिती प्रकल्प, कच्च्या साखरेपासून पक्की साखर बनवणारी रिफायनरी, साखरेची निर्यात यावर कारखान्याने भर दिला. वारणा दूध संघाचा गुजरातच्या अमूलच्या धर्तीवर विकास करीत त्यांनी शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. वारणा खोऱ्याचा चेहरा मोहरा बदलायला दूध संघ मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला. कारखान्यासोबतच सहवीज निर्मिती प्रकल्प,
कच्च्या साखरेपासून पक्की साखर बनवणारी रिफायनरी, साखरेची निर्यात यावर कारखान्याने भर दिला. वारणा दूध संघाचा गुजरातच्या अमूलच्या धर्तीवर विकास करीत त्यांनी शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. वारणा खोऱ्याचा चेहरा मोहरा बदलायला दूध संघ मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला. अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांना उत्पन्नाचे हक्काचे साधन मिळाले. कारखाना, दूध संघासोबतच वारणा सहकारी बँक, वारणा शिक्षण मंडळ या संस्थाही स्थापन झाल्या. आज सगळीकडे मॉल दिसत असले ती ही संकल्पना कोरे यांनी वारणा बाजारच्या रूपाने केव्हाच आणली होती. विशेष म्हणजे या संस्थेचे व्यवस्थापन महिलाच पाहतात. शैक्षणिक क्षेत्रातही वारणा परिसर अग्रेसर आहे. वायर्ड विलेज प्रोजेक्ट सर्वप्रथम वारणा परिसरात प्रत्यक्षात आला. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादा पाटील यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकास कामांना चालना देत आपला राजकीय पाया भक्कम केला. आशिया खंडात सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याची उभारणी त्यांनी केली. या कारखान्याच्या स्थापनेपासून चेअरमन पदाची धुरा ही दादा घराण्याकडे होती. सहकारी बँकाच्या स्थापनेसही त्यांनी प्रोत्साहन दिले. वसंतदादा पाटील यांच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील सहकारात राजाराम बापू पाटील यांचे नाव घेतले जाते. परिसरातील मुलांच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन 1945 मध्ये त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांचं वय अवघं 25 वर्षाचं होतं. साखराळे येथील माळरानावर त्यांनी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. बापूंनी त्यांच्या हयातीत 2 साखर कारखाने सुरू केले. या कारखान्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी समृद्धी नांदू लागली. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नव्हता. याचा विचार करून राजाराम बापू यांनी इस्लामपूर येथे वाळवा दूध संघाची स्थापना केली. बापूंनी शिक्षण, सहकार क्षेत्रात लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे गोकुळ करणाऱ्या गोकुळ दूध संघाला आज दुधाची शिखर संस्था म्हणून ओळखले जाते. मागील 60 वर्षात हा दूध संघ सहकाराच्या राजकारणात एक मैलाचा दगड ठरला आहे. संस्था यशस्वीपणे चालवल्या तर त्या किती मोठ्या होतात आणि लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कसा परिणाम करू शकतात याचे उदाहरण गोकुळकडे बघून मिळते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या पुढाकाराने 1963 मध्ये कोल्हापूरमध्ये शासकीय दुग्धालयाची उभारणी झाली. सहकार क्षेत्रातले कार्यकर्ते NT सरनाईक यांनी या संघाची स्थापना केली आणि पुढे याच करवीर तालुका संघाचे जिल्हा मिल्क फेडरेशन झाले. इथेच गोकुळचा जन्म झाला. त्यानंतर आनंदराव पाटील चुयेकर यांनी सरनाईक यांना साथ दिली आणि संघाचे कार्यक्षेत्र वाढवले. सुरुवातीला सायकलवरून सुरू झालेले दूध संकलन आज शेकडो गाड्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्याच परिश्रमामुळे गोकुळला दुधाची शिखर संस्था म्हणून मान्यता मिळाली. आज 13 लाख लिटरहून अधिक दूध संकलन केले जाते. यातील 7 लाख लिटरपेक्षाही जास्त दूध मुंबई, पुण्याला पाठवले जाते. संघाची वार्षिक उलाढाल 2100 कोटी रुपयांच्या घरात आहे. शरद पवार यांनीही सहकार क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय सहकार वाढीसाठी पोषक ठरले. शेतकऱ्यांना हॉर्स पॉवरवर वीज पुरवठा, कर्जमाफी, फळबागा योजना, औद्योगिकरणास चालना, शेततळी, वीज निर्मिती या निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनीही सहकार क्षेत्रावर प्रभुत्व गाजवले. पुणे जिल्हा सहकारी बँक, पुणे जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात कात्रज दूध संघाच्या माध्यमातून अजितदादांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळू लागले. दूध उत्पन्नामुळे पैसा हातात खेळू लागला. छत्रपती, मारेगाव, सोमेश्वर हे सहकारी साखर कारखाने अजित पवार यांनी नावारूपाला आणले. आज हे कारखाने सर्वाधिक दर देणारे कारखाने म्हणून ओळखले जातात. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजकीय आणि सहकारी क्षेत्रात प्रभावी काम केले.
सहकार महर्षी व शंकर सहकारी साखर कारखाना, शिवामृत दूध संघ, कुक्कुटपालन संघ, सूतगिरणी, ग्राहक भांडार, पतसंस्था, जिल्हा सहकारी बँक या संस्था मोहिते पाटील घराण्याने मोठ्या केल्या. शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या कामी आणल्या. शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरसमधील विद्यार्थ्यांसाठी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. 1960 मध्ये कारखाना स्थापन केल्यानंतर या घराण्याने कधी मागे वळून बघितलेच नाही. त्यांनी राजकारणातही बस्तान बसवले. थोडक्यात सहकार क्षेत्राच्या आधारे मोहिते पाटील घराण्याने माळशिरस नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. सहकाराची माहिती समजून घेताना रेठऱ्याच्या यशवंतराव मोहिते यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी त्या काळात अस्तित्वात असलेले खाजगी कारखाने सहकारात आणले. रेठरे बुद्रुकमध्ये त्यांनी स्वतः कृष्णा सहकारी साखर कारखाना उभा केला. आज कारखान्यासोबतच कृष्णा बँक, शाळा, हॉस्पिटल असा मोठा कारभार कराड आणि आजूबाजूच्या भागात पसरलेला दिसतो. संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात यांचाही सहकार क्षेत्रात प्रचंड दबदबा. या भागात त्यांनी सहकारी साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण संस्था असा मोठा पसारा उभा केला आहे. या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे त्यांनी निर्माण केले. स्वतः भाऊसाहेब सत्तेच्या राजकारणात फार काळ रमले नाहीत. त्यांनी केवळ एकदाच आमदारकी भूषवली. पण भाऊसाहेब यांच्या कार्याचा त्यांचे पुत्र बाळासाहेब थोरात यांना फायदा झाला. ते तब्बल 9 वेळा आमदार झाले. 1999 ते 2014 पर्यंत विविध खात्यांचे मंत्री राहिले. बाळासाहेब यांनीच भाऊसाहेबांचे कार्य प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवले. सहकाराला व्यावसायिक स्वरूप दिले तरच बदलत्या काळात सहकार तग धरले हे जाणून त्यांनी राजहंस बाटलीबंद पाण्यासारखी विविध व्यावसायिक उत्पादने सुरू केली. अहिल्यानगर जिल्ह्यात यशवंतराव गडाख यांनीही सहकारात योगदान दिले आहे. ते अनेक वर्ष जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यांचे पुत्र शंकरराव गडाख यांनीही नगर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषवले. मुळा सहकारी साखर कारखान्यावर अनेक वर्षांपासून गडाख घराण्याकडे आहे. मुळा शिक्षण समूहावरही त्यांच्याच कुटुंबाची सत्ता आहे. त्यांचे दुसरे पुत्र प्रशांत हेही सहकारी संस्था व शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. सहकारात समझोता आणि विधानसभेसाठी लढाई हा पॅटर्न घेऊन कोपरगावमध्ये काळे कोल्हे घराणे राजकारण करत आहेत. शंकरराव काळे यांनी 1953 मध्ये कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. दुसऱ्या बाजूला शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी कारखान्यावर एक हाती वर्चस्व ठेवले आहे. डबघाईस आलेला गणेश साखर कारखाना ऊर्जितावस्थेत आणला. या कारखान्यासाठी त्यांनी बाळासाहेब विखेंशी संघर्ष केला. राहुरीचे बाबूराव तनपुरे, अकोल्याचे मधुकर पिचड, शेवगावचे घुले, पाथर्डीचे राजळे, पाटणचे लोकनेते बाळासाहेब देसाई, इंदापूरचे शंकरराव पाटील, हर्षवर्धन पाटील, दौंडचे सुभाष कुल, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, भुईंजचे प्रताप भोसले, त्यांचे चिरंजीव मदन भोसले, कराडचे पी.डी. पाटील, त्यांचे चिरंजीव बाळासाहेब पाटील, इचलकरंजीचे कल्लाप्पा आवाडे या नेत्यांनी आपापल्या भागात सहकाराचे रोपटे लावले आणि वाढवले. सध्या अस्तित्वात असलेल्या तब्बल 2,30,000 सहकारी संस्था महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ग्राम पातळीवर विविध सहकारी संस्थांचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर विणले गेले आहे. शेती व बिगर शेती संस्था, साखर कारखाने, सूत गिरण्या अशा विविध सहकारी संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण शहरी भागात स्थापन झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी साखर कारखाने हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे मानदंड आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांद्वारे शाश्वत पत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांची हक्काची यंत्रणा गेल्या 50 वर्षांपासून उभी आहे. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीमध्ये सहकारी साखर कारखान्यांनी
अनन्यसाधारण भूमिका बजावली आहे. साखर कारखान्यांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वतःमधील सुप्त शक्तींची जाणीव झाली. कारखानदारीने ग्रामीण महाराष्ट्राचा केवळ आर्थिक विकास घडविला असे नाही, तर मानसिकताही बदलल्याचे दिसून येते. आर्थिक सुबत्ता, जीवनशैली आणि राहणीमानातील बदल, रोजगार, स्वयंरोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी, आधुनिक शैक्षणिक सुविधा अशी चौफेर स्थित्यंतरे ग्रामीण महाराष्ट्र अनुभवत आहेत. ऊस उत्पादनावर आधारित साखर कारखानदारीने उपउत्पादनांच्या उद्योगाला चालना दिली. सूत गिरण्यांच्या सहकारीकरणाचा प्रयत्न महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये यशस्वी झाला. सहकार क्षेत्रातील संस्थांमधील विविध ठेवी व कर्जाची गुंतवणूक 1,00,000 कोटी रुपयांच्या वर असून 20 लाख लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. सहकारी संस्था म्हणजे महाराष्ट्राची अर्थवाहिनी बनली आहे. आज सहकारी कायद्यातील बदल, पीक कर्ज वाटपात वाढ, किसान क्रेडिट कार्ड वितरणात वाढ, कार्यक्षम नागरी सहकारी बँका व पतसंस्थांचे बळकटीकरण आदी योजना महाराष्ट्राच्या आगामी सहकार धोरणामध्ये समाविष्ट आहेत. विना सहकार नहीं उद्धार या ब्रीद वाक्याने सुरू झालेल्या सहकार चळवळीमुळे समृद्धीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. अशा या सहकार चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाला नवी दिशा आणि नवे बळ दिले. शेती, उद्योग आणि समाज यांना एकत्र आणत समृद्धीचा मार्ग खुला केला. शेती आणि सहकाराचा हा प्रेरणादायी प्रवास अनुभवल्यानंतर पुढच्या भागात आपण पाहूया महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू, उद्योजकता.